नमस्कार मित्रांनो, उन्हाळ्याचे दिवस चालू झालेले शक्यतो सगळ्यांनी आता या पहिल्या आठवड्यामध्ये लासोटा करून घ्या. मार्च महिन्यामध्ये आता लासोटा दिला तर नंतर मार्च एप्रिल मे जूनच्या परत पहिल्या आठवड्यात तो परत रिपीट झाला पाहिजे. जूनला झालेला मग जून जुलै ऑगस्ट सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात तो परत रिपीट झाला पाहिजे. सप्टेंबर नंतर सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात तो परत रिपीट झाला पाहिजे, जेणेकरून तुमच्याकडे PME वगैरे येणार नाही. दुसरी गोष्ट, आता जसं जसं ऊन वाढत जाईल तसं तसं पक्षी धान्य कमी खातील, पाणी जास्त पितील. त्यामुळे आपण पाण्यामधून त्यांना थोडीशी एनर्जी दिली पाहिजे. पाण्यातून एनर्जी म्हणजे आठवड्यातून एक दिवस त्यांना आपण जे लिंबू असतं ते लिंबाचा रस दिला पाहिजे. एखाद्या दिवशी कॅल्शियम द्यायचं, एखाद्या दिवशी मल्टीव्हिटॅमिन द्यायचं, एखाद्या दिवशी ब्रोटॉन लिव्हर टॉनिक द्यायचं, एखाद्या दिवशी ORS द्यायचं, जेणेकरून त्यांच्या शरीरातलं जे पाणी आहे ते टिकून राहील आणि त्यांचा फिटनेस पहिल्यासारखा राहील. आता बऱ्याच वेळेस फिटनेस मेंटेन ठेवणं थोडस काही जणांना अवघड जातं. तुमच्या लॉक मधलं व्हेंटिलेशन पण आपण प्रॉपर पद्धतीने मेंटेन केलं पाहिजे, कारण तुमच्या लॉक मध्ये जर प्रॉपर हवा येत असेल तर बऱ्यापैकी पक्ष्यांना प्रॉब्लेम होत नाही. हवेचा डायरेक्टली संबंध ऑक्सिजनशी फिटनेस राहतो, पक्षी एनर्जेटिक राहतात, कुटुंबात नाही काय नाही. इम्पोर्ट पद्धतीमध्ये जे लॉफ्ट असतात तसे आपल्याकडे आता बरेच जणांचे लॉफ्ट बनवतात ते लोक, पण इम्पोर्ट मध्ये एक गोष्ट लक्षात घ्या की त्यांच्याकडे जे टेम्परेचर आहे ते 22 डिग्री पेक्षा कमी असतं. म्हणजे थोडक्यात ती थंडी असते, थंड वातावरण असतं, त्यांच्याकडे उन्हाचा भाग जास्त नसतो. त्याच्यामुळे त्या लोकांचे लॉक जे असतात ते लाकडी असतात, पूर्ण कन्सिल्ड असतात, जिथं पक्षी बसतात ते पूर्ण बंद असतं. किंवा त्याशिवाय त्यांच्या लॉकला मागणं एक्झॉस्ट फॅन वगैरे ही सगळी सिस्टीम असते, जेणेकरून त्यांच्या लॉक मधला जो हवेचा भाग आहे किंवा हवाचा जो प्रभाव आहे तो निघून जातो. पण आपल्याकडं वेदर हे फिरतं असतं, कधी ऊन असतं, कधी थंडी असते, कधी पाऊस असतो. त्यामुळं हवेत जो फरक पडतो, वातावरणात जो फरक पडतो तो नकोसा असतो. त्याच्यामुळे आपल्याकडे त्या पद्धतीचे कन्सिल टाईप बंदिस्त प्रकारचे जे लॉफ्ट असतात ते आपल्याकडे त्याचा जास्त काही उपयोग होत नाही. आपल्याकडे व्हेंटिलेशन खूप महत्वाचं आहे, खास करून गरमीमध्ये किंवा पावसाळ्याची जी सुरुवात असते त्यावेळेस दमट वातावरण लॉफ्ट मध्ये तयार झालं तर मग त्याचा काय उपयोग होत नाही. पक्षी थोडेसे नरम पडतात, फक्त पाणी पितात असं दिसतं. त्यामुळं लॉफ्ट त्या पद्धतीचा असला पाहिजे. बऱ्याच जणांनी आतापर्यंत आपल्याला फॉलो केलं, इनबॉक्स मध्ये कित्येक जण माहिती विचारत असतात, आपण त्यांना उत्तर पण देत असतो. काही जणांना कॉलवरती पण माहिती देतो. सगळ्यात अगोदर जी गोष्ट आहे ते तुमचं कलेक्शन चांगलं पाहिजे. जर तुम्हाला रेसिंग होमर पक्ष्यांचा फक्त शौक करायचा असेल, ते पट्टे बनवून घरावर उडवायचे असेल, या प्रकारामध्ये क्वालिटीचा जास्त फरक पडत नाही. यावेळेस तुम्ही त्या प्रकारचे पक्षी घेतले तरी चालतात, पण तुमचं ध्येय जर पुढे जाऊन रेस करायचं असेल तर मात्र तुम्हाला डिस्टन्स वाईज पक्षी घ्यावे लागतील, कारण पुढे गेल्यावरती त्यांची गरज लागते. शॉर्ट डिस्टन्स प्रकार जो असतो तो 300 किलोमीटर पर्यंत जे शर्यत असते त्याला शॉर्ट डिस्टन्स. मिडल डिस्टन्स म्हणजे 300च्या पुढे 700 किलोमीटर पर्यंत जे अंतर असतं त्याला मिडल डिस्टन्स म्हणतात. 700 ते 1200 किलोमीटरचं जे अंतर असतं त्याला लॉंग डिस्टन्स असं म्हणतात. आणि 1200च्या पुढे जे अंतर असतं त्याला एक्स्ट्रीम लॉंग डिस्टन्स असं म्हणतात. एक्स्ट्रीम लॉंग डिस्टन्सच्या रेसचे पक्षी सगळ्यात वेगळे असतात. आणि शॉर्ट डिस्टन्स प्रकारात लोक सध्या इम्पोर्ट पक्ष्यांना जास्त प्राधान्य देतात, पण एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे, इम्पोर्ट मध्ये ना डोंगर आहे किंवा ना तिकडचं वेदर कधी खराब होतं. तिकडं जी व्हिजिबिलिटी आहे ती कायम 12 महिने एकसारखी असते. झाडं वगैरे त्या ठिकाणी भरपूर आहेत, वाऱ्याचा जास्त इफेक्ट तिकडं होत नाही, आणि त्यामुळं त्यांच्याकडे जे रिझल्ट आहेत ते खूप चांगले असतात. थोडक्यात सांगायचं जर झालं तर त्यांचे जे रिझल्ट असतात ते माइल्स पर मिनिट असतात. आपल्याकडे जी व्हेलोसिटी निघते ती किलोमीटर पर मिनिट असते.
व्हॅलोसिटी म्हणजे कुठल्याही पॉइंट वरनं पक्षी जेव्हा सुटतो तो घरी यायला जितका वेळ लागतो ते अंतर भागिले वेळ, अंतर आणि वेळ याचं ते समीकरण असतं. मग आपल्याकडे जे पक्षी आहे सगळ्यात फास्ट येतात ते अराउंड 1400च्या आसपास वगैरे येतात. ती जर व्हॅलोसिटी फॉरेनच्या लँग्वेज मध्ये पकडायचं झालं तर ती माइल्सनी जर कन्वर्ट केलं तर 1 मैल म्हणजे 1.4 किलोमीटर होतं, थोडक्यात दीड. म्हणजे त्यांची आपली 1000ची व्हॅलोसिटी पकडली तर त्यांची 1500ची होती. आणि आतापर्यंत हायेस्ट मी माझ्या माहितीनुसार त्यांची जी व्हॅलोसिटी बघितली ती जवळपास 1900च्या पुढे. म्हणजे हायेस्ट त्यांचे अराउंड सराउंडिंग व्हॅलोसिटी त्यांची 1500, 1600, 1700 माइल्स पर मिनिट असते. त्याच्या जवळपास गुणिले 1.4 केलं तर ते आपलं होईल. थोडक्यात त्यांची 1000ची व्हॅलोसिटी ती आपल्याकडे 1500ची होती. त्यांची जर 2000ची असेल तर ते आपल्याकडे 2800ची व्हॅलोसिटी होईल. तसं जर बघायला गेलं तर सगळेच पक्षी हे ऑलरेडी इम्पोर्ट ब्लड लाईनचेच आहेत. ते कोणी 10 वर्षापूर्वी आणले असतील, कोणी 20 वर्षापूर्वी आणले असतील, कोणी 50 वर्षापूर्वी आणले असतील. पण ह्या ज्या रेसिंग होमरच्या ज्या ब्लड लाईन आहे बऱ्यापैकी इम्पोर्टच आहे. कुठलाही फॅन्सियर जेव्हा ती चांगल्या लाईन मध्ये मिक्स करतो ते त्याचा रेसला रिझल्ट घेतो त्यावेळेस ती त्याच्या नावाने पुढे अपडेट होते. जसं आपण मोबाईल रोज अपडेट करत असतो किंवा दरवेळेस आपल्याला नोटिफिकेशन येतं आपण मोबाईल अपडेट करतो, त्या पद्धतीतच हा खेळ ब्लड लाईन फॅन्सियर त्यांच्या अनुभवानुसार पुढे पुढे अपडेट करत असतात. आणि मग त्याचा पुढे इन फ्युचर सगळ्यांनाच फायदा होतो. कारण आपण आता बघतो जसं जसं अंतर पुढे चालले, दिवस पुढे चालले, त्या पद्धतीत खेळाचे रिझल्ट असतात. 700 वनडे म्हणा, फॉरेन कंडिशन्स मध्ये 1200 किलोमीटरचे पक्षी पण ऑन डे 4-5 वाजेपर्यंत संध्याकाळी उतरतात. त्यामुळे त्यांच्याकडे तो जो स्पीड आहे तो खूप जास्त आहे. पण उलट आपल्याकडे ती कंडिशन बघितली तर आपल्याकडे ज्या पद्धतीचं वेदर असतं ते कधीच एकसारखं नसतं. आपल्या 40-50 किलोमीटर वरती वातावरण बदलत असतं. त्यामुळे डायरेक्ट इम्पोर्टचे पक्षी जर आपण मिक्स केले आणि वापरले तर त्यात प्रॉब्लेम हाच येतो जेव्हा लँड पोझिशन चेंज होते किंवा कुठं डोंगराचा भाग येतो किंवा टेम्परेचर वाढत त्यावेळेस त्यांचा रिझल्ट थोडासा कमी. त्याच्यामुळं आपण पक्षी घेताना ब्लड काढताना त्या पण मुद्द्याचा विचार केला पाहिजे. आपले इंडियन लाईनचे पक्षी कुठल्याही वातावरणामध्ये काम करतात. त्यांची ती खासियतच असते कारण ते त्या वातावरणात बनलेले पण असतात आणि त्या वातावरणात ते पहिल्यापासून उडत पण असतात. त्यांच्या जुन्या हिस्ट्रीत पण तसेच असतात, त्या वातावरणामध्ये ते काम करत असतात. त्यामुळे पक्षी त्या पद्धतीचे असावेत. दुसरी गोष्ट झाली आता उन्हाळा. उन्हाळ्यामध्ये आपण पक्ष्यांचे पाण्याचे लेवल वगैरे मेंटेन केली पाहिजे. तुमचा जो लॉफ्ट आहे त्यामध्ये व्हेंटिलेशन चांगल्या पद्धतीचं पाहिजे, त्यात मोकळी हवा आली पाहिजे जेणेकरून त्यांना पण आतमध्ये बाकी काही प्रॉब्लेम येत नाही. ब्रीडिंगचा विषय आता सध्या असं आहे की ज्या पद्धतीची गरमी आहे तुमचा ब्रीडिंगचा लॉफ्ट जर असा असेल की तिथं गरमपणा नसेल आणि सावली असेल, थंडावा असेल तर काय हरकत नाही. अजून पण 1 ते 2 महिने तुम्ही ब्रीड करू शकता, मे महिन्यापर्यंत. पण ब्रीडिंग करताना प्रामुख्याने काळजी तीच घ्यावं लागते की पक्ष्यांना ग्रीट किंवा तुमचं धान्य हे व्यवस्थित असलं पाहिजे. पाणी शक्यतो सकाळी एकदा दिलेलं पाणी तुम्ही संध्याकाळी 4 वाजताच्या आसपास, 5 वाजताच्या आसपास ते बदललं पाहिजे. कारण दिवसभर त्या बाटल्यांमधलं पाणी असतं ते थोडस गरम होत असतं आणि मग ते पक्षी पाणी पित नाही. पाण्याचा अभाव झाले की मग पुढे जाऊन पठ्ठ्यांना ते चारत नाही, ते पठ्ठ्यांची जी ग्रोथ आहे ती त्या पद्धतीची होत नाही. त्यामुळे पाणी पण खूप महत्वाचं असतं. जोडांना पण जोडांना बेस्ट सप्लिमेंट असं जर म्हणलं तर चिक टॉनिक असतं. चिक टॉनिक जर तुम्ही 2-3 दिवस वापरलं तर त्याचा रिझल्ट खरंच चांगला येतो. त्यांना पण कॅल्शियमची गरज असते, त्यामुळे पाण्यातून कॅल्शियम त्यांना पण दिलं पाहिजे, मल्टीव्हिटॅमिन दिलं पाहिजे, कधी लिव्हर टॉनिक दिलं पाहिजे. कुठलेही पक्षी असू द्यात, साधे असू द्यात, रेसिंग होमर असू द्यात, गिरेबाज असू द्यात, त्यांचं डायजेशन सगळ्यात महत्वाचं असतं. ज्या पक्षाचं डायजेशन चांगलं आहे, डायजेशन म्हणजे पचनशक्ती, ज्या पक्षाचं डायजेशन चांगलं आहे त्याचं फिटनेस लेवल कधी पण टॉपच असतो. आणि कुठलाही कबूतर ज्यावेळेस त्याच्या 100% फिटनेस लेवल वरती असतो त्यावेळेस तो चांगला उडतो. जर तुमचे साधे कबूतर असतील
त्यांचा फिटनेस जर टॉप असेल तर ते चांगल्या पद्धतीत पळू शकतात. 1 तास 1.5 तास त्यांची जे काय तुम्ही हवा करता त्यावेळेस ते व्यवस्थित उडू शकतात. गिरेबाज कबुतरांचं पण तसंच असतं. गिरेबाज कबुतर पण टाइम वरती उडतात, ते सगळ्यात जास्त वेळ उडतात, ते विनर ठरतात. रेसिंग कबुतरांचं पण तसंच असतं. अंतरानुसार त्यांचं स्पीड व्हॅलोसिटी असते, स्टॅमिना असतो, त्यानुसार त्यांचं ते काम चालू असतं. त्याच्यामुळे डायजेशन सगळ्यात महत्वाचं आहे. ते डायजेशन आपल्याला 12ही महिने त्यांचं सांभाळावं लागतं. उन्हाळ्यात प्रामुख्याने एक प्रॉब्लेम बघायला भेटतो की काही काही पक्षी धान्य खात नाही. मग ज्यावेळेस आपण पक्ष्यांना धान्य टाकतो ना, त्यावेळेस एकच गोष्ट बघायची असते की कोणतं पक्षी धान्य खातच नाही. त्यानंतर तुम्ही त्याला चेक केलं पाहिजे, त्याचा घासा चेक केला पाहिजे. तर त्याला तर चिकटा असू शकतो त्यावेळेस. मग ज्या पक्ष्यांना चिकटा असतो ते धान्य खात नाही, कालांतराने त्यांचं ते एनर्जी लेवल कमी होत चालते आणि नंतर ते आजारी पडतात. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये पाणी धान्य हे व्यवस्थित पाहिजे आणि जेणेकरून त्यांची एनर्जी लेवल मेंटेन राहील. जे आजूबाजूचं वातावरण आहे त्याच्यामध्ये ते सूट होतील. आणि कुठल्याही चांगल्या क्वालिटीचा पक्षी जो असतो, जो ब्रीड झालेला असतो, मग तुमचा साधा असू द्या किंवा रेसिंग होमर असू द्या किंवा गिराबाज असू द्या किंवा फॅन्सी असू द्या, कुठल्याही प्रकारचा असू द्या, ज्याचं प्रॉपर ब्रीडिंग झालेलं असतं त्याला वातावरणाचा काय फरक पडत नसतो. जर तुमच्या लॉट मध्ये अशा पद्धतीचे ब्रीड्स असतील की बाबा बाहेर वातावरण चेंज झालं की त्यांना आतमध्ये फरक पडतोय, ते नरम पडतात, असं जर असेल तर समजून जायचं त्यांच्यामध्ये कुठेतरी थोडीशी इम्युनिटी पॉवर कमी. आणि इम्युनिटी पॉवर हे फक्त तुमच्या ब्रीडिंग मधनच मिळू शकते. एक्सटर्नल इम्युनिटी कधीच कोणाची वाढत नाही. इम्युनिटी म्हणजे आपली रोगप्रतिकार शक्ती. त्याच्यामुळे तुमचं ब्रीडिंग हे सगळ्यात जास्त महत्वाचं का असतं, कारण तुमचे साधे पक्षी असतील, त्याचे जे जोड असतील, आता 25 वर्षापासून आपल्याला कबुतरांचा छंद आहे. आता रेसिंग होमर आपण 10 वर्ष झाली पाळलेली, पण ज्यावेळेस 25 वर्षापूर्वी पण आपण ज्यावेळेस कबुतर सांभाळायचो ना, तर त्यावेळेस पण आपण लढत्या खाणीतलेच कबुतरांना प्राधान्य द्यायचो. जी लढत्या खाणीतली कबुतर होती तीच आपण आणायचो, ती जपायचो, ती वापरायचो, ती उडवायचो, कारण त्यांचे लढण्याचे चान्सेस जास्त असतात. तर पकड मधले कबुतर आपण जास्त वापरतो. सेम गिरेबाज कबुतरांची पण तीच फॅक्ट असते. त्यांच्या पण लाईन्स प्रूव्ह झालेल्या असतात. तेच कबुतर 8-8 तास 10-10 तास किंवा त्यापेक्षा जास्त पण उडू शकतात. सेम रेसिंग होमर कबुतरांचा पण फॅक्ट तीच आहे. रेसिंग होमर कबुतरांमध्ये पण सगळ्यात महत्वाचं तुमचं ब्रीडिंग आणि कलेक्शनच आहे. कारण जर ब्रीडिंग कलेक्शन प्रॉपर नसेल, अंतरानुसार त्यांचं ब्रीडिंग नसेल, अंतरानुसार म्हणण्याचा अर्थ काय असतो, शॉर्ट डिस्टन्स मध्ये तुम्ही जर इंटरेस्टेड असाल तर शॉर्ट प्लस शॉर्टचाच जोड लागला पाहिजे. मिडल डिस्टन्स मध्ये तुम्ही इंटरेस्टेड असाल तर मिडल प्लस मिडलचाच जोड लागला पाहिजे. लॉंग डिस्टन्स मध्ये तुम्ही इंटरेस्टेड असाल तर लॉंग प्लस लॉंगच्या पक्षाचाच जोड लागला पाहिजे. एक्स्ट्रीम लॉंग डिस्टन्स मध्ये असाल तर एक्स्ट्रीम लॉंग डिस्टन्सच्याच लाईन्स पेअर केल्या पाहिजे. कारण जो पण जोड तुम्ही लावणार आहे त्याचेच पट्टे तुमच्याकडे तयार होणार आहेत आणि इन फ्युचर त्याच्यावरच तुम्हाला रिझल्ट येणार आहे. शॉर्टचा मिडलला, शॉर्टचा लॉंगला लावून काय उपयोग होत नसतो. लॉंगच्या पक्षाचा काही कधी स्पीड वाढत नाही. लॉंगचा पक्ष हा त्याच्या ताकदीनुसारच उडत असतो. स्टॅमिना ही त्याची खरी ताकद असते आणि कुठेतरी थांबवायची जेव्हा तेव्हा वेळ येते, तेव्हा थांबून परत रिहोमिंग करायची कॅपॅसिटी त्यांच्यामध्ये सगळ्यात जास्त असते. त्याच्यामुळे ते लॉंग डिस्टन्सच्या अंतरावरती त्यांचा सक्सेस रेट आहे तो जास्त असतो. लॉंग डिस्टन्सचे पक्षी जोरात कधीच येत नाही. ते 1000-1100च्या व्हॅलोसिटीने कुठल्या पण रेसला उडत असतात. त्यामुळे ज्यावेळेस मोठे अंतराची रेस पण चालू होते त्यावेळेस त्यांना त्याचा काहीच फरक नाही पडत. तेवढी एनर्जी लेवल, तेवढा स्टॅमिना त्यांच्याकडे ऑलरेडी असतो. त्याच्यामुळे जसं जसं अंतर वाढतं शॉर्ट डिस्टन्सचा पक्षी तेवढ्या वेळात येऊन जातो, मिडलचा तेवढ्या वेळात येऊन जातो, लॉंगचा पक्षी पण त्या प्रकारामध्ये उडत असतो. त्यामुळे त्याचं जे आहे ते कॉन्फिगरेशन, त्यामुळे जोडे तुमचे जर चुकले थोडक्यात तर पुढे तुम्ही त्यांना किती चांगल्या पद्धतीचं क्वालिटीचं फिडिंग दिलं तरी उपयोग नाही, किती चांगल्या पद्धतीचं ट्रेनिंग दिलं तरी उपयोग होत नाही, किंवा त्यांना किती चांगल्या पद्धतीचं न्यूट्रिशन दिलं तरी काय उपयोग होत नाही. कारण त्यांच्यात जो स्पीड आहे किंवा होमिंग सेन्स आहे तो जो पाहिजे तो आला पाहिजे. नाहीतर मग तुमचा तो एक प्रयत्न व्यर्थ ठरून जातो. त्याच्यामुळे आपण नवीन असो किंवा काय असो, आणि ठामपणा तुमच्या लाईन्स मध्ये पाहिजे, जेणेकरून एखाद्या वेळेस वेदर वगैरे चेंज जरी झालं तरी लेट यायची कॅपॅसिटी त्यांच्यामध्ये पाहिजे.
ज्यावेळेस आपण चांगले जोड लावत असतो त्याचे चांगले यंस्टर आपल्याला 100% भेटतात आणि मग तेच पठ्ठे आपण घरावरती 7-8-10 दिवस मोकळे ठेवतो, जेणेकरून त्यांना आजूबाजूचा जो एरिया आहे तो पूर्ण कळल आणि तेव्हाच त्यांच्यामध्ये तो होमिंग इन्क्रीज व्हायला सुरुवात होते. 8-10 दिवस बाहेर थांबलेला जो पक्षी आहे घरावरती दिवसभर त्यामध्ये ऑटोमॅटिक त्या पद्धतीची होमिंग आलेली असते आणि तो त्याने आजूबाजूचं जे लोकेशन आहे ते सगळं कॅप्चर केलेलं असतं. त्याच्यामुळे त्याला जास्त काही फरक पडत नाही. रेसिंग होमर इतके हुशार असतात की एखाद्या ठिकाणी कप्पेट जरी ठेवले तरी तिथून बाहेरचा जो भाग त्यांना दिसत असेल. बऱ्याचदा काय काय कबूतर तर जोडातली वगैरे ती कधी आपण उडवत पण नसतो, ती चुकून जर बाहेर सुटली तर ती 2 दिवसांनी 4 दिवसांनी का होईना पण भटकून परत त्याच ठिकाणी येतात जिथं त्यांना खाणं पाणी भेटलेलं असतं, खाद्य भेटलेलं असतं. कारण त्यांच्यात ती एक नॅचरल पॉवर आहे. होमिंग ही त्यांचा एक नॅचरल भाग आहे. त्यामुळे चांगल्या क्वालिटीचे पक्षी जास्त करून इकडं तिकडं दुसऱ्याच्या लॉट मध्ये कधीच बसत नाही. त्या पट्टे ज्यावेळेस आपले मोठे होतात आपण लॉफ्ट ट्रेनिंगला ज्या त्यांना उडवत असतो त्यावेळेस त्यांचा जो उडायचा फ्लो असतो त्यावेळेस त्यामध्ये बऱ्याच गोष्टी आपल्याला कळत असतात की ती कोणत्या पद्धतीत उडतात. कोणत्या काही पक्षी असतात ते घरावर उडत बसतात, काही पक्षी आपला तवा सोडून निघून पण जातात. तर ते कुठल्या पद्धतीत ते उडतात ते कुठल्या स्पीड मध्ये ते उडतात ते याच्यावर बरंच काही डिपेंड आहे. त्याच्यामुळे लॉफ्ट ट्रेनिंग मध्ये बऱ्याच गोष्टी क्लिअर होऊन जातात. लॉफ्ट ट्रेनिंग मध्ये ज्यावेळेस पक्षी ते दुसऱ्यांच्या पक्ष्यांमध्ये लढत होत असते त्यावेळेस पण तुम्हाला कळतंय की तुमचे पक्षी कुठल्या पद्धतीत उडतात, त्यांच्यातच उडत बसतात का व्यवस्थित उडतात, परत आपापल्या घरी येतात, लॉसिंग पर्सेंटेज त्यात काय असतो. ही पहिली त्यांची क्वालिटी चेक करायची पद्धत तीच असते की कुठल्याही चांगल्या जोडाचा रेसिंग ओव्हरचा पट्टा जो असतो तो 5-6 दिवसांनी डायरेक्टली 1 तासापर्यंत ऑटोमॅटिक उडतो. एकमेकांचा ग्रुपिंग त्यांचं ऑटोमॅटिक होतं. कारण त्या ज्या गोष्टी आहेत त्या त्यांना नॅचरली त्यांच्या आई बापाकडनं मिळलेल्या असतात. ही त्यांच्यासाठी काही मोठी गोष्ट नाही. 8-15 दिवसाचा झालेला पट्टा ज्यावेळेस तुमच्या लढती वगैरे कुठं पण होतात त्यावेळेस ते तिथनं ऑटोमॅटिक लढून येतात. कारण त्यांना ती तेवढी या असते. थोडेफार इकडे तिकडे होतात पण येतातच. त्यामुळे तुमचा पक्षी जर लहानपणी नंतर जुटल्यावरती पण त्या पद्धतीत उडत असेल तर तो पहिली स्टेज तुम्ही पास केलेली असते. दुसरी स्टेज त्यांची ट्रेनिंग असते ते आपण लॉफ्ट इंडिव्हिज्युअल ट्रेनिंग करतो रेसच्या आधी. टॉसिंग त्याला म्हणतात. टॉसिंग मध्ये त्यांची दुसरी ती त्यांची स्टेबिलिटी ती टॉसिंग मध्ये पण कळते. कारण टॉसिंग मध्ये जेव्हा आपण टॉसिंग चालू करतो पहिला टॉस आपण कमी अंतराचा देतो. 2 किलोमीटर, 5 किलोमीटर, 10 किलोमीटर, 15 किलोमीटर, 20 किलोमीटर, 25 किलोमीटर, 30, 35, 40, 45, 50, 50 नंतर 10 वाढवलं 60, 70, 80, 90 किलोमीटरच पर्यंत जे टॉसिंग आहे ते रेसिंग होमर्स कबुतरांसाठी तसं बघितलं तर खूप आहे. तेवढ्या अंतरावरून ते पुढे 5, 50, 100 किलोमीटर किंवा त्यापेक्षा जास्त पण कव्हर करू शकतात. चांगल्या क्वालिटीचा रेसिंग होमर 200-250 किलोमीटरचं एअर डिस्टन्सचं जे अंतर आहे ते पण सक्सेसफुली कव्हर करतो. ही झाली आपली इंडिव्हिज्युअल ट्रेनिंग. त्यानंतर ज्यावेळेस आपल्या रेसेस चालू होतात ज्यावेळेस रेसेस चालू होतात रेस मध्ये फिटनेस मेंटेन असणं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. टॅगिंगच्या आधी पण पक्षी आपल्या फिटनेस मध्ये पाहिजे. रिटर्न झालेला पक्षी पण आपण लवकरात लवकर कव्हर केला पाहिजे. आलेला पक्षी कव्हर करण्याला चांगलं प्रॉडक्ट म्हणजे रिकव्हरी कॅप्सूल किंवा रिकप फास्ट म्हणून जे पाण्यात टाकून द्यायचं ते पण चांगले. रिकव्हरी कॅप्सूल प्रत्येक पक्षाला एक दिली तरी पक्षी 2 ते 3 दिवसामध्ये कव्हर होऊन जातो. त्यामुळं रिकव्हरी हा खेळाचा चांगला भाग आहे. त्यामुळं जितका पक्षी तुमचा रिकव्हर राहील तो पुढच्या खेळासाठी ऑटोमॅटिक तयार होत राहतो. थँक्यू.